Good morning, students, and welcome back to the class of Compulsory English. I am your teacher Rajiv Tade. In today's lecture, we will see the chapter written by Rudyard Kipling, and the name of that chapter is Values in Life. It is unit number 3. Okay, unit number 3. The name of the chapter is Values in Life, and the author is Rudyard Kipling. I will first read out the introduction of the author and then outline of the story. Rudyard Kipling, born in the year 1865 and died in the year 1936. रुडियार्ड किपलिंग यांचा जन्म 1865 साली आणि मृत्यू 1936 साली झाला. Kipling was an English poet and novelist who is remembered for his children's book, including the ever popular The Jungle Book and Kim. रुडियार्ड किपलिंग एक कवी आहेत आणि एक कादंबरीकार होते, ज्यांना त्यांच्या लहान लेकरांसाठी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये जंगल बुक आणि किम यासारख्या पुस्तकांचा समावेश आहे. अँड फॉर हिज मेनी स्टोरीज अँड पोएम्स रिटन अबाउट द ब्रिटिश इन इंडिया ड्युरिंग द राज, आणि त्यांच्या लिखाणापैकी बहुतेक अशा स्टोरीज ज्या आहेत किंवा कविता ज्या आहेत त्या ब्रिटिशांचं जेव्हा भारतावरती राज्य होतं त्या काळच्या स्थितीबाबतीत आहेत. ही वॉज अ स्ट्रॉंग ॲडव्होकेट ऑफ ब्रिटिश एम्पायर. ते इंग्रजी साम्राज्याचे एक प्रखर असे वक्ता होते किंवा ते त्याचे पुरस्कर्ते होते. Kipling was awarded the Nobel Prize in Literature in 1907. किपलिंग यांना 1907 साली नोबेल पारितोषिक वाङ्मयाकरिता त्यांच्या लिखाणाकरिता त्यांना देण्यात आलं. अँड वॉज ऑफर्ड अ नाईटहुड सेव्हरल टाइम्स, तो ही डिक्लाइंड द ऑनर. त्यांना भरपूरदा नाईटहुड सुद्धा देण्याची इच्छा इंग्लंडच्या राणीने दाखवली, परंतु त्यांनी प्रत्येक वेळीस तो सन्मान स्वीकारण्यास मनाई केली. व्हॅल्यूज इन लाईफ अपियर्स इन अ बुक ऑफ वर्ड्स 1928. व्हॅल्यूज इन लाईफ हे जी एक कथा आहे किंवा स्टोरी आहे, ही अ बुक ऑफ वर्ड्स नावाच्या 1928 साली पब्लिश झालेल्या एका पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येते. अ व्हॉल्यूम ऑफ किपलिंग्स कलेक्टेड स्पीचेस. आता अ बुक ऑफ वर्ड्स म्हणजे किपलिंग यांनी ज्या ज्या ठिकाणी जाऊन भाषणे दिलीत त्या भाषणांचा एक संग्रह म्हणजे हे पुस्तक, ज्याचं नाव आहे अ बुक ऑफ वर्ड्स. 1928 साली ते पब्लिश झालं. द ॲड्रेस वॉज ओरिजिनली डिलिव्हर्ड इन द फॉल ऑफ 1907. 1907च्या उत्तरार्धात त्यांनी हे भाषण त्या ठिकाणी दिलं होतं. टू द स्टुडंट्स ऑफ मॅगिल युनिव्हर्सिटी इन मॉन्ट्रियल, कॅनडा. आणि हे भाषण त्यांनी मॅगिल विद्यापीठाच्या मॉन्ट्रियल या ठिकाणी, कॅनडा या ठिकाणी त्यांनी ते भाषण दिलेलं होतं. अकॉर्डिंग टू द ancient laudable custom, I am beginning with the text. Please pay attention. According to the ancient and laudable custom of the schools, as one of your wandering scholars return, have been instructed to speak to you. जेव्हा केव्हा आपल्या या समाजामध्ये अशी प्रथा आहे, त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा केव्हा शाळेचा एक हुशार विद्यार्थी किंवा ज्याला विद्वान म्हटलेला आहे तो परत त्या शाळेमध्ये येतो भेट देण्याकरिता, आणि त्याला बोलण्यासाठी त्या ठिकाणी म्हटलं जातं. द ओनली पेनल्टी
youth must pay for its enviable privilege is that of listening to people known. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठं हेवा वाटणारी गोष्ट म्हणजे कुठली, तर ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या माणसाला तुम्ही ओळखता त्या माणसाचं बोलणं ऐकण्याची संधी म्हणजे एक काय असतो, हेवा वाटण्यासारखी गोष्ट असते की आपल्याच स्कूलमध्ये आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलं आणि बोलण्याची संधी मिळाली. अलास, परंतु असं नाही. टू बी ओल्डर अँड अलिक टू बी वायझर. कारण म्हाताऱ्या लोकांना ज्यांना विद्वान म्हटलं जातं त्यांना ते ऐकायचं काम त्या तरुण पिढीला करायचं असतं. ऑन सच ओकेजन्स youth feigns an air of polite interest and reverence. अशा वातावरणामध्ये ज्या ठिकाणी एखादा शाळेचा विद्वान व्यक्ती शाळेला भेट द्यायला येतो आणि त्याला बोलायला लागतं, तर त्या ठिकाणची तरुणाई जी आहे ती अशी खोटं खोटं वागते की ती फार कशी आहे, नम्र आहे आणि त्यांना त्या भाषणामध्ये फार इंटरेस्ट आहे आणि समोरच्या व्यक्तीचा ते फार आदर करतात, असं या ठिकाणी आपला लेखक म्हणतो. while age tries to look virtuous. परंतु त्या व्यक्तीच्या वयाकडे बघितल्यानंतर असं वाटतं की नाही, कदाचित हा व्यक्ती काय असेल, गुणी असेल. which pretenses sit uneasily on both of them. आणि यामुळे त्या ठिकाणी असा ढोंग किंवा बहाणा दोघे लोक करतात, ऐकणारा आणि ऐकवणारा सुद्धा, की दोघांनाही फार चांगलं वक्त्याला वाटतं तो फार चांगलं बोलतोय आणि स्वतःला असे बिहेव करतात की त्यांना त्याचं भाषण फार चांगलं वाटतंय. ऑन सच ओकेजन्स व्हेरी लिटिल ट्रूथ इज स्पोकन. आणि अशा कार्यक्रमाप्रसंगी फार कमी ठिकाणी सत्य बोललं जातं. आय विल ट्राय नॉट टू डिपार्ट फ्रॉम द कन्व्हेन्शन. आणि या परंपरेला मला तडा जाऊ द्यायचा नाही आहे मुळात. आय विल नॉट टेल यू हाऊ द सिन्स ऑफ यूथ आर ड्यू व्हेरी लार्जली टू इट्स व्हर्च्यूज. मी या ठिकाणी तरुणाई किती निर्गुणी आहे किंवा अवगुणी आहे हे सांगण्याकरिता आलेलो नाही आहे. हाऊ इट्स ॲरोगन्स इज व्हेरी ऑफन द रिझल्ट ऑफ इनेट शायनेस. आणि मला हे सुद्धा सांगायचं नाही आहे की त्यांचा जो उद्धटपणा आहे त्याचं रूपांतर कसं काय एखाद्या लाजेरवाणी गोष्टीत होईल हे सुद्धा मला सांगायचं नाही आहे. हाऊ इट्स ब्रुटॅलिटी इज द आउटकम ऑफ इट्स नॅचरल व्हर्जिनिटी ऑफ स्पिरिट. आणि त्यांचं जे आजचं एक ब्रुटल वागणं आहे, कठोर असं वागणं आहे, ते कशामुळे आलेलं आहे हे सुद्धा मला सांगायचं नाही. दिस थिंग्स आर ट्रू. ह्या गोष्टी सत्य असल्या तरी बट युअर प्रिसेप्टर्स माइट ऑब्जेक्ट टू सच टेक्स्ट विदाउट द प्रॉपर नोट्स अँड एमेंडेशन्स. तुमच्यामधले लोक जे आहेत, प्रिसेप्टर्स म्हणजे गुरु, उपदेश तुम्हाला शिकवणारे, यांना कदाचित या चुकांची दुरुस्ती करण्याकरिता फार जास्त ओढ असेल. ठीक आहे. आणि त्यांनी कदाचित त्या ठिकाणी नोटसुद्धा काढून ठेवले असतील की काय काय बोलायला पाहिजे या वक्त्यांनी, काय सांगून ठेवायला पाहिजे या मुलांना. तर बघा, these things are true, but your preceptor might object to such text without the proper notes and emendations. But I can try to speak to you more or less truthfully. परंतु मी तुमच्यासोबत बोलायचा प्रयत्न करू शकतो. थोडंसं सत्य असेल आणि थोडंसं त्यामध्ये नकली गोष्टीसुद्धा किंवा ज्या गोष्टी तुम्हाला पटणार नाही त्या गोष्टीसुद्धा असू शकतील. ऑन सर्टन मॅटर्स to which you may give the attention and belief proper to your ears. काही गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं लक्ष दिलं पाहिजे आणि काही ठिकाणी तुम्ही सहज कानाने ऐकलं तरी चालेल. When to use a detestable phrase, you go into the battle of life. तुम्ही कदाचित त्या तिरस्करणीय किंवा घृणास्पद त्या वाक्प्रचाराला ऐकलं असेल. कुठलं? यू गो आउट इन टू द बॅटल ऑफ लाईफ. तुम्हाला जायचं आहे कुठे? या
जीवनाच्या युद्धभूमीवरती. You will be confronted by an organized conspiracy which will try to make you believe that the world is governed by the idea of wealth for wealth's sake. आणि या जीवनाच्या युद्धामध्ये तुमचा सामना अशा लोकांसोबत सुद्धा होईल जे काय करतील, षडयंत्र करतील आणि तुम्हाला अशा गोष्टींवरती विश्वास ठेवायला भाग पाडतील. कुठल्या गोष्टी? की हे जे जग आहे हे वेल्थ फॉर वेल्थ सेक या कल्पनेने चालतं. पैशासाठी पैसा, संपत्तीसाठी संपत्ती या कल्पनेच्या आधारावरतीच हे जग चालतं असं ते तुम्हाला भासवतील कदाचित. अँड दॅट ऑल मीन्स विच लीड टू ॲक्विजिशन्स ऑफ दॅट वेल्थ. आणि कुठल्याही मार्गाने का होईना आपण काय केला पाहिजे? पैसा कमवला पाहिजे, संपत्ती मिळवली पाहिजे. इफ नॉट लाउडेबल ॲट लिस्ट एक्सपिडियंट. कदाचित प्रशंसनीय नसेल पण कसं आहे, इष्ट आहे, योग्य आहे असं ते तुम्हाला सांगतील. एक्सपिडियंट म्हणजे योग्य. तर अशा प्रकारे ते लोक तुम्हाला काय करतील म्हणते, या जगामध्ये भटकवण्याचा प्रयत्न करतील. दोज ऑफ यू who have fully imbibed the spirit of our university, and it was not materialistic university which trained a scholar to take both and Craven and the Ireland in England, will violently resent that thought, but you will live and eat and move and have your beings in a world dominated by that thought. आता पहा, तुम्ही तुमच्या या जगामध्ये म्हणते इम्बाईब केलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. काय केलं पाहिजे आत्मसात? जर कोणी तुमच्यावरती जबरदस्ती करत असेल, आता बघा मटेरियलिस्टिक युनिव्हर्सिटी म्हटलेलं आहे, स्पिरिट ऑफ युनिव्हर्सिटी, या विद्यापीठाचं एक जे चैतन्य आहे, एक विश्वास आहे, त्या गोष्टीत तुम्ही काय केलं पाहिजे म्हणते, त्याला आत्मसात केलं पाहिजे या विद्यापीठाच्या चैतन्याला. आणि ही जी चैतन्य आहे, या चैतन्यामुळे ही जी विद्यापीठ आहे, हे विद्यापीठ मटेरियलिस्टिक राहिलेलं नाही आहे. मटेरियलिस्टिक म्हणजे भौतिक सुखाच्या जाळ्यात गुरफटलेलं नाही. तर ही विद्यापीठ असं आहे जे विद्वानांना काय करते, ट्रेन करते. हे असं एक विद्यापीठ आहे जे विद्वानांना काय करतं, ट्रेन करतं, प्रशिक्षण देतं, टू टेक बोथ क्रेव्हन अँड द आयर्लंड इन इंग्लंड. आणि त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला तुम्ही सामोरं जाण्यास ते तुम्हाला काय करतं, तयार करतं. will violently resent that thought, you will live and eat and move and have your beings in world dominated by the thought. आणि तुम्ही त्या गोष्टींनी झपाटून जाल आणि जोमाने त्या विचाराचा पाठलाग कराल आणि तुम्ही त्या ठिकाणी जगाल, खाल आणि हालचाल कराल आणि तुम्ही तुमच्या जगामध्ये त्या विचारांनी काय व्हाल म्हणते, डॉमिनेट म्हणजे प्रभावित व्हाल, किंवा तुम्ही त्या विचारांचा त्यावर तुमच्या मनावरती पगडा सुद्धा राहील. जरी आपण विद्यापीठीय शिक्षण घेतलेलं असलं तरीही आपल्या मनामध्ये त्या करिअरच्या सुरुवातीला तुम्ही त्या गोष्टींवरती प्रभावित व्हाल असं त्या ठिकाणी त्या आपल्या लेखकाचं म्हणणं आहे. Some of you will probably succumb to the poison of it. परंतु मला खात्री आहे पैशासाठी पैसा या गोष्टीच्या मोहात काही जण अडकणार नाहीत आणि काही जण त्याला विष सुद्धा समजतील. Now I do not ask you to be carried away by the first rush of the great game of life. मी आता तुम्हाला हे सुद्धा म्हणणार नाही की या जीवनामध्ये तुम्ही
एकदम सुरुवातीलाच या जीवनाच्या खेळामध्ये एकदम धावपळ करत किंवा त्याला ओढाताण करत त्याला पुढे जावं. दॅट इज एक्सपेक्टिंग यू टू बी मोर दॅन ह्युमन. माझी अशीच अपेक्षा आहे की तुम्ही एक चांगलं मानव किंवा मानवापेक्षा जास्त काही चांगलं असं बनण्याचा प्रयत्न करावा. त्याची मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. बट आय डू नॉट आस्क यू आफ्टर द फर्स्ट हिट ऑफ द गेम दॅट यू ड्रॉ ब्रेथ अँड वॉच युअर फेलो फॉर अ व्हाईल. आणि मी तुम्हाला असंही त्या ठिकाणी म्हणू इच्छितो की जीवनाच्या या खेळामध्ये जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीचा तुमचा खेळ असेल त्या ठिकाणी तुम्ही थोडा शांततेने श्वास घ्या आणि आपल्या सहकाऱ्यांकडे पाहून थोडासा वेळ घालवा. सूनर ऑर लॅटर यू विल सी सम मॅन टू whom द आयडिया ऑफ वेल्थ ॲज मिअर वेल्थ डज नॉट अपील. आणि तुम्ही जर ते असं त्या जीवनाच्या धकाधकीत आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला नक्कीच असे काही माणसं भेटतील की ज्यांच्यासाठी संपत्ती हा जो एक कन्सेप्ट आहे हा त्यांना कधीच मान्य होणार नाही. whom the methods of amassing that wealth do not interest. ज्यांच्यासाठी संपत्ती मिळवण्याचा प्रत्येक शर्तीचा प्रयत्न हा त्यांच्यासाठी नसेल. and who will not accept money if you offer it to him at a certain price. आणि ते कधीच तुमच्याजवळून पैसा घेणार नाहीत जरी तुम्ही त्यांना आमिष देण्याचा प्रयत्न कराल तरी. So it is enough for today. We have seen that the author has told us whenever you will be in the life or you will be facing the different people in life. Some of them might be thinking that earning prize by any means is the first priority of their life. You will find it out. But for some people, that priority is meaningless because their schooling, their culture, their upbringing is done in that manner that values for them are more important than wealth consummation. So, we will learn more aspect of this chapter, values in life. जीवनामधले मूल्य कुठले आहेत तर त्याबद्दलचा आपण आणखी अभ्यास पुढल्या लेक्चरमध्ये करूया. टिल देन, गुड बाय, थँक यू, टेक केअर.